पश्चिम विदर्भात बोगस बियाणांचा सुळसुळाट सुरू आहे। 22 दिवसात विविध ठिकाणी हा प्रकार समोर आलाय। 62 लाखांचा मुद्देमाल वेगवेगळ्या कारवाईतून जप्त करण्यात आला आहे। तर गुजरातमधून बोगस बियाणं थेट अमरावतीमध्ये दाखल झालेत, गुन्हे दाखल झालेत, मात्र अजूनही आरोपी मात्र अद्याप मूक आहेत। 22 दिवसात विविध पथकाच्या 12 ठिकाणी धाडी टाकण्यात आली। तब्बल 4429 बियाणांची पाकिट आणि 800 किलो या ठिकाणी जप्त करण्यात आले। खुले बियाणे सुद्धा जप्त करण्यात आले। महाराष्ट्रात HTBT बियाण्याची बंदी असताना विदर्भात जो कापसाचा बेल्ट आहे त्या बेल्टमध्ये हे प्रामुख्यानं बियाणं गुजरात मधून नेहमीच येते आणि आज तर जवळपास अमरावती जिल्ह्यात 7 ते 8 कारवाया झाल्या, विदर्भात 12-13 कारवाई झाल्या। त्याच्या पाठीमागं कोण आहे, ते बियाणं येते कसं आणि खरा सूत्रधार कोण आहे, त्याच्यात गुन्हे दाखल होतात, परंतु खऱ्या सूत्रधारापर्यंत अजूनपर्यंत पोलीस पोहोचले नाही, म्हणून त्याचा आका शोधणं गरजेचं आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी छगन जाधव आपल्यासोबत जोडले। छगन, आपण पाहतोय बोगस बियाणांचा सुळसुळाट पाहायला मिळाला। या संदर्भात कारवाई सुद्धा करण्यात आली। काय ताजे अपडेट आहेत, कशा प्रकारे हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला? कारण खरं जर बघितलं तर 23 दिवस झालेले आहेत आणि या 23 दिवसामध्ये 12 कारवाया कृषी विभागाने केलेल्या आहेत। त्याच्यामध्ये सर्वात जास्त कारवाया अमरावती जिल्ह्यामध्ये झालेल्या आहेत आणि यामध्ये अप्रमाणित म्हणजेच एकंदरीत बोगस बियाणं ज्याला म्हणता येईल, हे बोगस बियाणं सर्वाधिक अमरावतीमध्ये सापडलेलं आहे आणि या संदर्भात हातूर-मातूर कारवाई जी आहे कृषी विभागाकडनं करण्यात आलेली आहे। या संदर्भातले पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे देखील दाखल करण्यात आलेले आहेत। जवळपास 62 लाखाचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आलेला आहे। मात्र हे सर्व बियाणे येतात तरी कुठून, याचं कनेक्शन गुजरातमध्ये असल्याचं समोर आलेलं आहे आणि असा आरोप देखील बळवंत वानखेडे खासदार जे आहेत अमरावतीचे त्यांनी केलेला आहे। याचा मुख्य सूत्रधार कोण आणि या मुख्य सूत्रधारांचा मुसक्या पोलीस आवडणार का आणि आवडणार तरी कधी, असा संपूर्ण प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेले आहेत। या गेल्या वर्षी देखील बोगस बियाण्यांच्या अमरावतीमध्ये मोठ्या प्रमाणात कारवाया झालेल्या होत्या, मात्र मुख्य सूत्रधार अजूनही फरार आहे। यावर्षी देखील मोठ्या कारवाया झालेल्या आहेत, मात्र यातला मुख्य सूत्रधार जो गुजरातमध्ये असल्याचं सांगण्यात येत आहे वारंवार, तो मुख्य सूत्रधार अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही आहे। हा संपूर्ण मुद्देमाल विविध पोलीस स्टेशन अंतर्गत ज्या ठिकाणी कारवाया झाल्या त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि विशिष्ट वेळी हा बोगस बियाणे जे आहे ते नष्ट करण्यात येणार आहे असं कृषी विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे। दुसरीकडे पक्के बिल आणि कृषी केंद्रातून प्रमाणित असलेलं बियाणं खरेदी शेतकऱ्यांनी करावं। नक्कीच छगन, मुद्दा लक्षात आला। खूप खूप धन्यवाद या संपूर्ण अशा माहितीसाठी।